नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अर्चना पवार आपणा सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। म्हणूनच आपण चालू घडामोडीचे एक सत्र नियमित घेत आहोत। आज आपण 1 ते 15 डिसेंबर दरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या काही चालू घडामोडी यांचा आढावा घेणार आहोत। 1 ते 15 डिसेंबर दरम्यान घडलेल्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडींमध्ये सर्वात पहिली महत्त्वाची घडामोड म्हणजे जगातील सर्वात महाग शहरांच्या यादीत कोणत्या शहराचा समावेश झालेला आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे। इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने नुकतीच जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी जाहीर केली। आधुनिकता, श्रीमंती किंवा उच्च राहणीमान या सगळ्या गोष्टींवरून जगातलं सर्वात महागडं शहर कोणतं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन येऊ शकतं। परंतु आपल्या या सगळ्या अंदाजांना बाजूला सारत अनपेक्षितपणे एक वेगळं शहर जगातलं सर्वात महाग शहर ठरलंय। या यादीत इस्रायलचे तेल अवीव शहर पहिल्या क्रमांकावर आहे। बुधवारी प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणानुसार तेल अवीव हे जगातील सर्वात महागडे शहर आहे, जिथं वाढत्या महागाईमुळे जागतिक स्तरावर राहणीमानाचा खर्च वाढला आहे। यानंतर जाणून घेऊया जगातला पहिला जिवंत रोबोट पुनरुत्पादन करणारा ठरणार आहे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे। आफ्रिकेतील बेडकाच्या स्टेम सेलपासून हा रोबोट तयार करण्यात आला आहे। हा रोबोट पहिल्यांदा 2020 मध्ये तयार करण्यात आला होता। तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवे शोध समोर येत आहेत। अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी जगातील पहिला जिवंत रोबोट बनवण्यात यश मिळवलं। आफ्रिकेतील बेडकाच्या स्टेम सेलपासून हा रोबोट तयार करण्यात आला होता। हा रोबोट पहिल्यांदा 2020 मध्ये तयार करण्यात आला होता। या रोबोटला जेनेबोट्स असं नाव देण्यात आलं। विशेष म्हणजे हा रोबोट प्रजनन करू शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे। मात्र प्रजनन प्रक्रिया प्राणी आणि वनस्पतींपेक्षा वेगळी आहे। विशेष म्हणजे शास्त्रज्ञांनी जैविक पुनरुत्पादनाचा एक वेगळा प्रकार शोधला आहे, जो प्राणी किंवा वनस्पतीपेक्षा वेगळा आहे। अनेक एकल पेशी एकत्र करून हा रोबोट स्वतःचे शरीर तयार करू शकतो। यानंतर जाणून घेऊया ओमिक्रॉनवर कोविशिल्ड लस प्रभावी ठरू शकते की बूस्टर डोस द्यावा लागणार, याबद्दल अदर पुनावालांनी दिलेली महत्त्वाची बातमी। जगभरातून ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतात कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गरज भासल्यास नवीन करोना प्रकारासाठी वेगळी कोविशिल्ड लस बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो। कोविशिल्ड लस नवीन प्रकाराविरुद्ध किती प्रभावी आहे हे येत्या 2-3 आठवड्यात नक्कीच कळेल। अशा परिस्थितीत आवश्यक असल्यास ओमिक्रॉनचे संकट लक्षात ठेवून बूस्टर डोस देखील दिला जाऊ शकतो, असे मत अदर पुनावाला यांनी मांडले आहे। त्यानंतर मागच्या भागात आपण 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल असे बघितले होते, पण ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबरपासूनही सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे। आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची नवीन तारीख यानंतर अधिसूचित केली जाईल। नियोजित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे यापूर्वी ठरल्यानुसार 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। ही उड्डाणे सुरू करण्यापूर्वी जाहीर केल्यानंतर कोरोनाच्या ओमिक्रॉन या उत्पत्तीवर्धित विषाणूबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळेच 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार नाही हे निश्चित झाले आहे। त्यानंतर जाणून घेऊया गेल्या 5 वर्षात 6 लाख भारतीयांनी केला नागरिकत्वाचा त्याग, ही केंद्र सरकारची लोकसभेत मिळालेली माहिती। भारतीय नागरिकत्वासाठी सर्वाधिक अर्ज हे पाकिस्तानमधून आले असल्याची माहिती देखील सरकारकडून देण्यात आली आहे। एकीकडे सीएएच्या माध्यमातून इतर शेजारी देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असताना, दुसरीकडे गेल्या 5 वर्षात तब्बल 6 लाखांहून अधिक भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेत दिली। संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान या संदर्भातली चर्चा सुरू असताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी या संदर्भात लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरामध्ये या आकडेवारीचा समावेश केला।
या भारतीयांनी इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर अंजू यांना ॲथलेटिक्समधील सर्वोत्कृष्ट महिलेचा पुरस्कार देण्यात आला. भारताच्या माजी लांब अंजू बॉबी जॉर्ज यांची जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून वर्षातील सर्वाधिक उत्कृष्ट महिला या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. देशभरात युवा पिढीला घडवण्याबरोबरच लिंग समानतेसाठी सातत्याने पुढाकार घेत असल्याने 44 वर्षीय अंजू यांना 2021 या वर्षातील सर्वोत्तम महिलेचा बहुमान मिळाला आहे. BWF जागतिक बॅडमिंटन यामध्ये भारताच्या अभियानाचे नेतृत्व PV सिंधूकडे देण्यात आले. भारताचे आत्तापर्यंतचे सर्वाधिक 7 खेळाडू वर्षाअखेरच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सात्विक चिरागच्या कामगिरीकडे सुद्धा लक्ष लागून आहे. BWF जागतिक बॅडमिंटन मालिकेच्या अंतिम टप्प्याला बुधवारपासून प्रारंभ होत असून या स्पर्धेत भारताच्या अभियानाचे नेतृत्व PV सिंधूकडे आहे. याशिवाय लक्ष्य सेन तसेच पुरुष दुहेरीतील आशा स्थान, सात्विक रंगीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा यात राही सरनोबतला सलग 3ऱ्यांदा सुवर्णपदक मिळाले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील गतविजेत्या राही सरनोबतने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना 64व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सलग 3ऱ्यांदा सुवर्ण पदकाची कमाई करत आपले स्थान भक्कम केले. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत जगज्जेत्या कार्लसला विजयरथ नेपोम्नीशी रोखणार आहे. नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन आणि रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नीशी यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीचा पहिला डाव शुक्रवारी खेळला गेला. मागील जागतिक अजिंक्यपदाची लढत होऊन तब्बल 1090 दिवस उलटले असून या काळात जगभरात बुद्धिबळाचा प्रसार वाढला आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीत अनेकांनी घरबसल्या ऑनलाईन बुद्धिबळ खेळण्याला पसंती दिली. त्यामुळे बुद्धिबळ हा ऐतिहासिक खेळाची लोकप्रियता झपाट्याने वाढली असून कार्लसन आणि नेपोम्नीशी यांच्यातील सर्वोत्तम 14 डावांच्या लढतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर जाणून घेऊया ड्रोन विरोधी देशी तंत्रज्ञान भारतामध्ये लवकरच कार्यरत होणार आहे. देशात विकसित केलेले ड्रोन विरोधी तंत्रज्ञान लवकरच प्राप्त होईल. देशाच्या सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या संशयित हालचाली हाणून पाडण्यासाठी भारत ड्रोन विरोधी देशी तंत्रज्ञान विकसित करीत आहे. हे तंत्रज्ञान लवकरच सुरक्षा दलांना पुरवले जाईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. त्यानंतर महत्त्वाची बातमी म्हणजे अलिबाग मांडवा सागरी पोलीस ठाण्याचा तटरक्षक दलाकडून सन्मान करण्यात आला. दिल्ली येथे 25 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. मांडवा सागरी पोलीस ठाण्याला भारतीय तटरक्षक दलाकडून दिला जाणारा बेस्ट अशोर युनिट 2019-20 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मार्च 2020 मध्ये मांडवाजवळ समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत 8 प्रवाशांचे जीव वाचवल्याबद्दल हा मांडवा पोलीस ठाण्याला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर ST स्ट्राईक हा महत्त्वाचा घटक सध्या चर्चेत आहे. ST संपात सहभागी झालेले 10,000 कर्मचारी निलंबित झाले आहेत. गेल्या 43 दिवसांपासून राज्यात ST संप सुरू आहे. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 10,030 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. ST संपात सहभागी झालेल्या 10,030 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती ST महामंडळाने बुधवारी रात्री जाहीर केली. सध्या 20 डिसेंबर नंतर ST स्ट्राईक जो आहे हा मागे घेण्यात येऊन कर्मचारी कार्यावर रुजू होतील अशी देखील माहिती देण्यात आली आहे. जॉब स्विच करणं महागात पडणार आहे. म्हणजेच नोकरी सोडताना संपूर्ण पगारावर भरावा लागणार आहे 18% GST. आज अनेक क्षेत्रांमध्ये खास करून माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रामध्ये नोकऱ्या बदलण्याचं प्रमाण फार वाढलं आहे. अनेकदा कंपन्यांसमोरच्या व्यक्तीला लवकरात लवकर नोकरीवर रुजू करून घेण्यासाठी नोटीस पिरियड बाय आउट करतानाही दिसतात.
मात्र आता अशा प्रकारे नोटीस पिरियडचा कालावधी पूर्ण न करता नोकरी बदलण्याचा विचारात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो। अशा प्रकारे नोटीस पिरियडचा कालावधी पूर्ण न करता नोकरी सोडताना नोटीस पिरियडच्या कालावधीमध्ये मिळालेल्या संपूर्ण वेतनावर 18% GST भरावा लागणार आहे। म्हणजेच जॉब स्विच करताना सुद्धा आपल्याला नक्कीच मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे। त्यानंतर जाणून घेऊया राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ठाण्यातील रुद्राक्ष पाटीलचा डंका। तिन्ही प्रकारात त्याने रौप्य पदक जिंकले। मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 64व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये वरिष्ठ, कनिष्ठ आणि युवा या तिन्ही गटात ठाण्यातील रुद्राक्ष पाटील याने रौप्य पदके पटकावली। रुद्राक्षच्या कामगिरीचे ठाणेकरांकडून कौतुक केले गेले। तसेच विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा यामध्ये 52च्या शतकामुळे महाराष्ट्र विजयी ठरला। प्रथम फलंदाजी करणाऱ्या उत्तराखंडने 50 षटकात 6 बाद 251 अशी धावसंख्या केली असली तरी महाराष्ट्र मात्र इथे विजयी ठरला आहे। रशियन हेलिकॉप्टर कंपनी कझाकने उत्पादन केलेल्या हेलिकॉप्टरवर हवामानविषयक रडार असून ते रात्रीही पाहता येणार उपकरणांसह सज्ज आहे। असे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर 9 वर्ष सेवेत कार्यरत आहे। त्याच पद्धतीने वसईत मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क उभारण्याला रेल्वे मंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे। प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात रेल्वे मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालय आणि JNPT व्यवस्थापन यांच्यात लवकरच सामंजस्य करार होणार असल्याची माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली। 2 ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू पुढे रविवारपासून सुरू होणाऱ्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे जगज्जेतेपद टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे। तसेच नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ होणार आहे। 20,000 रुपयांपर्यंत वाढणार पगार। 7व्या वेतन आयोगांतर्गत मोदी सरकार नवीन वर्ष 2022 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट देऊ इच्छिते। या पंधरवड्यातील एक दुःखद घटना म्हणजे जनरल रावत यांचे निधन। भारताचे पहिले सैन्य दलाचे प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। दिल्ली कंटोन्मेंट क्षेत्रातील ब्रार चौक स्मशानभूमी जनरल रावत यांना अखेरचा निरोप देण्यात आला। स्मशानभूमीत जनरल रावत यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आपले पिता आणि आईच्या पार्थिवावर अंत्यविधी केले। तसेच उद्योगपती एलन मस्क यांची टाइम मासिकाकडून पर्सन ऑफ द इयर 2021 म्हणून निवड झाली। एलन मस्क हे टेस्ला आणि SpaceX या कार कंपनीचे CEO आहेत। जगातील प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 म्हणून निवड केली। एलन मस्क हे टेस्ला आणि SpaceX या कार कंपनीचे CEO आहेत। मॅगझिननुसार एलन मस्क यांची निवड त्यांच्या अंतराळातील कामासाठी तसेच इलेक्ट्रिक कारसाठी करण्यात आली होती। हरना सिंधू ह्या विश्वसुंदरी ठरल्या। 21 वर्षांनंतर भारतीय युवती या किताबाची मानकरी ठरली। आतापर्यंत भारतीय सुंदरींनी 3 वेळा विश्वसुंदरीचा मुकुट जिंकला आहे। इस्रायलमधील इलाल शहरात झालेल्या विश्वसुंदरी स्पर्धेत मिस युनिव्हर्स भारताच्या हरना सिंधू हिने विश्वसुंदरीचा किताब पटकावला। ती मूळची चंदीगडची आहे। 79 देशांच्या स्पर्धकांना सहभाग घेतलेल्या या स्पर्धेची विजेता म्हणून सिंधूला घोषित करण्यात आले, तर पॅराग्वेची नादिया फेरिराला द्वितीय आणि दक्षिण आफ्रिकेच्या लालेला मसना हिला तृतीय स्थान मिळाले। इस्रायलच्या इलात या शहरात 17वी विश्वसुंदरी स्पर्धा पार पडली। त्यानंतर इंडियन चेस लीगचे पहिले पर्व पुढील वर्षी होईल। पहिल्यांदाच होणाऱ्या या लीगचे सामने दुहेरी साखळी म्हणजे डबल राऊंड रॉबिन पद्धतीने खेळले जाणार आहेत। साखळी फेरीअंती गुणतालिकेतील अव्वल 2 संघ अंतिम लढतीत आमने सामने येतील। 2 आठवड्यांच्या कालावधीत 1 किंवा 2 शहरांमध्ये या लीगचे सामने होणार आहेत। तसेच या सामन्यांचे थेट प्रक्षेपणही केले जाईल। क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल आदी खेळाडूंना प्रेरणा घेत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने स्वतःची लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। पुढील वर्षी जूनमध्ये इंडियन चेस लीगचे आयोजन करणार असल्याची SICFने घोषणा केली आहे।
त्यानंतर काही ठळक महत्त्वाच्या घडामोडी. युवा ताऱ्यांकडे लक्ष, जसे विजय हजारे क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी, भारत सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. 1% लोकांकडे देशाची 22% संपत्ती केंद्रित झाली आहे. आसपा रद्द करण्याची नागालँडच्या केंद्राकडे मागणी. तसेच जनरल रावत भारतीय लष्कराच्या फेरसंघटन मोहिमेचे पहिले सेनापती. ह्या पद्धतीने आज आपण डिसेंबर महिन्यात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतलेला आहे. यानंतरही अशाच काही महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेत राहणार आहोत. त्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच पद्धतीने रेडिओ MPSC गुरु हे आपले मोफत चॅनल प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा. तिथेही तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माहिती नेहमीच मिळत असते. तिचासुद्धा लाभ परीक्षेसाठी आपण घेतला तर नक्कीच आपल्याला परीक्षेमध्ये यश प्राप्त होईल. धन्यवाद.